ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपावरून शिवतीर्थावर झालेल्या चर्चेची इनसाइड स्टोरी आता समोर आली। मात्र राज ठाकरेंच्या मागणीमुळे जागा वाटपात उद्धव ठाकरेंपुढे पेच निर्माण झालाय आणि त्यामुळे ठाकरे सेनेनं मनसेसोबतच्या जागा वाटपावर काय भूमिका घेतली आहे, कोण किती जागा लढवणार आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी काय रणनीती असणार आहे, पाहूया यावरचा हा विशेष रिपोर्ट। राज ठाकरेंमुळे ठाकरे सेनेची गोची। ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाइड स्टोरी। युतीचं घोडं जागा वाटपावरून अडलं। शिवतीर्थावर तब्बल 2 तास झालेल्या ठाकरे बंधूंमधल्या चर्चेनंतर आता या भेटीमागची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकीकडे मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे जागा वाटपाचा फायनल ड्राफ्ट ठरवण्यासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपावरूनच रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे केलेल्या मागणीमुळे नेमकी कुणाची कोंडी झाली आहे, पाहूया। मराठी बहुल भागातील अधिकाधिक जागांसाठी मनसे आग्रही आहे। विद्यमान ठाकरे सेनेचे नगरसेवक असलेल्या 20-25 जागांची मनसेकडून मागणी करण्यात आली आहे। ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही आहे। ठाकरे सेना मनसेची संघटनात्मक ताकद पाहूनच जागा सोडण्यावर ठाम आहे। दादर, वरळी, माहीम, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच आहे। दुसरीकडे मुंबईसह राज्यातील 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची शक्यता आहे। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, वसई, विरार या महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार आहे। एकीकडे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतरही ठाकरे सेना काँग्रेसला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे। अशातच मनसे आणि ठाकरे सेनेत 25 जागांवरून रस्सीखेच पाहायला मिळतीये, तर दुसरीकडे 2017च्या आकडेवारीनुसार जागा वाटप करा अशी भूमिका ठाकरे सेनेनं घेतली आहे। त्यामुळे जागा वाटपाचा फायनल ड्राफ्ट तयार होण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये आणखी चर्चेच्या फेऱ्या होणार हे निश्चित। मात्र मवियातील मित्रपक्षानं दिलेला स्वबळाचा नारा आणि मनसेची मराठी बहुल 25 जागांवरची आग्रही मागणी यामुळे ठाकरे सेना काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।